बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये सामाजिक ऐक्य पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। जातीय सलोखा व सामंजस्य वृद्धिंगत करणे, सामाजिक एकोपा आणि सौहार्दभाव कायम टिकविण्यासाठी या पंधरवड्याचे आयोजन करण्यामागील मुख्य उद्देश आहे। आजच्या सद्भावना दिनापासून सुरू झालेल्या या सामाजिक ऐक्य पंधरवडा निमित्ताने सद्भावना दिन शपथही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली। सदर पंधरवडा संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात येणार आहे। या पंधरवड्याच्या दरम्यान येणाऱ्या गणेशोत्सवाला आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। या पंधरवड्यामध्ये रक्तदान महायज्ञ, जनजागृती, प्रबोधन व मिशन पॉसिबल असे वेगवेगळे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावेळी सांगितले। कोरोना विषाणू विरुद्ध युद्ध आमचे सुरू। संपूर्ण मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं मनोबल आणि मनोधैर्य वाढावं, ते अधिक वृद्धिंगत व्हावं या उद्देशाने माझे आरोग्य माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक ही संकल्पना आम्ही समोर आणलेली आहे। आणि या संपूर्ण कालावधीमध्ये कर्तव्य बजावताना जो प्रोटोकॉल, जो SOP घालून दिलेला आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। सोशल डिस्टन्सिंग असेल, दर 2-3 तासाने पाणी आणि साबणाने हात धुणं असेल, आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा हातरुमाल बांधणं असेल, किंवा ज्या ज्या बाबी सर्वसामान्य नागरिकांनी पाळणं अपेक्षित ठेवलेलं आहे त्या सगळ्या बाबींची आम्ही सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी कसोशीने पालन करू। हा मेसेज डाऊन द लाईन आमच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत जावा या उद्देशाने आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, सर्व SDPO ऑफिसेस, सर्व ॲडिशनल SP ऑफिसेस या ठिकाणी हे बोर्ड आम्ही दिलेले आहेत। आणि प्रत्येक ठिकाणी त्या पोस्टे प्रभारी अधिकारी असतील, SDPO असतील यांच्या नेतृत्वाखाली जेवढे उपलब्ध कर्मचारी आहेत सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून ही प्रतिज्ञा आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे। त्यातून एक कटिबद्धता, एक प्रतिबद्धता या आपल्या कर्तव्याप्रती, समाजाप्रती आमच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत होईल हा उद्देश आम्ही समोर ठेवलेला आहे। आणि हे सगळं करत असताना हा जो कोरोना विषाणू आहे, कोविड-19 विषाणू आहे, याला आम्ही निश्चितपणे हरवू आणि आपला जो समृद्ध संपन्न महाराष्ट्र आहे, प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र नक्की जिंकेल हा आशावाद या उपक्रमाद्वारे आम्ही व्यक्त केलेला आहे। मला वाटतं आपण सर्वजण या उद्घाटन प्रसंगी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनोमन। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा वृत्तांत।